राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहाबाहेर शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। शासनाचं लक्ष वेधण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रामध्ये हे 2 तासाचं धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद, नगरपंचायत, कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं। त्यातच आज शासकीय विश्रामगृहाबाहेर देखील हे आंदोलन करण्यात आलं। यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांचा सहभाग लाभला। या आंदोलनामध्ये पेन्शन संघटनेने देखील आपला सहभाग नोंदविला। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे, तसेच खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा। OFRDA कायदा रद्द करण्यात यावा। या अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करावा। सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा। सरकारी विभागांचे संकोचीकरण तात्काळ थांबवा। 8व्या वेतन आयोगाची स्थवर सपत्ता करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरा। तसेच प्रत्येक इस्पितळामध्ये कॅशलेस उपचार मिळावा यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी यांसारख्या अनेक मागण्या या आंदोलनादरम्यान लावून धरण्यात आलेल्या आहेत। तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच त्यांचं लक्ष वेधण्याकरिता आज हे आंदोलन करण्यात आलं। आजच्या या आंदोलनामध्ये सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेजचे प्राध्यापक, हे सर्व प्रकारचे कर्मचारी आज या अधिकारी याच्यामध्ये या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। त्याचप्रमाणे खास करून ह्यावेळेला नवीन एक वाढ आपल्या या कार्यक्रमात झालेली आहे, ती म्हणजे पेन्शनर संघटना जी आहे तीसुद्धा ह्या आंदोलनात उतरलेली आहे। पेन्शनर संघटनेच्याही मागण्या आहेत, शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे। ते शासनाने तात्काळ त्याबाबत निर्णय घ्यावा, नाहीतर राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि पेन्शनर संघटना या मोठ्या प्रमाणात शासनाच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आपल्या माध्यमातून मी शासनास कळवू इच्छितो की मागण्या रास्त आहेत, मागण्या काही मान्य केलेल्या आहेत, त्याची फक्त अंमलबजावणी करण्याचे शासनाने त्यांनी त्वरित पारित करावेत आणि आम्हाला आंदोलन करण्यापासून वेगळं करावं, नाहीतर नाईलाजास्तव शासनाच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि हे आंदोलनाची जबाबदारी संपूर्ण शासनाची राहील, हे आपल्या वतीने मी शासनास कळवू इच्छितो। नमस्कार सर, मी राजेंद्र कुमार खोब्रागडे, राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचा ठाणे जिल्हाध्यक्ष। आज आमच्या मागण्या ज्या शासनानं मंजूर केलेल्या आहेत त्या मागण्यांवर अद्यापपर्यंत शासनादेश निघालेला नाही, त्यामुळे आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ही जर मागणी मान्य झाल्या नाही तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलनाच्या तयारीमध्ये आहे। शासनाने हे 31 मार्चपर्यंत जे जुनी पेन्शन योजना किंवा NPS किंवा केंद्र शासनाची जी योजना त्या धर्तीवर केलेली आहे त्यांचे आतापर्यंत दिशा डायरेक्शन दिलेले नाही आणि त्यात ऑप्शन फॉर्म्स मागितलेले आहे, पण त्यामध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांना माहीतच नाही की त्या योजनेमध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही। त्याबद्दल त्यांनी शासनादेश लवकरात लवकर काढावा अशी त्यांना विनंती करतो आहे।